आपण पाहतोय उमेदच्या माध्यमातून हे सारे स्टॉल लागले असताना देखील या ठिकाणी भीमाई स्वयंसहायता समूह जे आहे या ठिकाणी तेजस मुसली पावडर या ठिकाणी या पद्धतीने हे प्रोडक्ट्स बनवतात। खरं तर शासनाने यांचा गौरव देखील केला आहे। काय सांगाल तुम्ही ह्या सगळ्या पद्धतीचं हे जे बनवताय, काय उपक्रम आहे, नक्की काय सांगाल? हे ना आमचं सफेद मुसळीचं मेन प्रोडक्ट सफेद मुसळी आहे। कारण हे आम्ही स्वतः उत्पादन घेऊन आणि मार्केटिंग करतो। अगोदर आम्ही म्हणजे 50 रुपये रोजानी शेतमजुरी काम करत होतो। आमच्या इथे शेती नाही, 10 महिला पण भूमिहीन आहेत। तर मग असंच आम्ही बचत गट तयार करून आम्हाला कसे उमेदचे अधिकारी आले, त्यांनी माहिती दिली की तुम्ही 10 महिलांच्या बचत गट करून तुम्ही बचत भरा। मग आम्ही असंच बचत भरली। नंतर आम्हाला उमेदच्या अंतर्गत समजा आम्ही हे उद्योग चालू केला आणि उद्योग चालू केल्यानंतर आम्ही अगोदर शेती मुसळीची लागवडच करत होतो। मग ते काय झालं, असं माहीत पडलं की हे आयुर्वेदिक आहे। हे टेस्ट करून आणली आणि आम्ही प्रत्येक राज्यामध्ये मुसळीचं स्टॉल घेऊन सफेद मुसळी म्हणून मार्केटिंग करतो। ही सफेद मुसळी आहे, ते 4000 रुपये किलो आहे। 4000 रुपये किलो आणि हे म्हणजे याच्यामध्ये खूप छान गुणधर्म आहे, ते शरीराला फायदे देणारे। हे आम्ल, पित्त, दमा, वात नाशक याच्यासाठी आहे। सगळे आजारावर गुणकारी आहे। लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत आपण सगळी फॅमिली खाऊ शकतो। तर मग आम्ही अगोदर शेतामध्ये काम करत असताना मला कृषी विज्ञान केंद्राच्या एक बोबडे मॅडम तज्ञ आहेत, त्या जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्र, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून सांगितले की तुम्ही हे मुसळीची पावडर बनवून विक्रीला न्या। तर मग त्यांनीच टेस्ट करून आणली, अमरावती विभागामधून टेस्ट केली आणि त्याचे घटक काढलेले आहे त्याच्यामध्ये। तर हे म्हणजे नॅचरल पद्धतीने आम्ही शेतामध्ये उत्पादन करतो आणि लागवड करून मार्केटिंग करतो। प्रत्येक राज्यामध्ये आम्ही या अभियानामार्फत प्रत्येक राज्यामध्ये मी 2-2, 3-3 वेळा जाऊन आलेली आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय आम्हाला। आणि उमेद अंतर्गत आम्हाला एवढे म्हणजे खूप सहकार्य मिळालेलं आहे सर, सुरुवातपासून तर आता आम्हाला राहण्याची व्यवस्था, जेवणाची सगळी व्यवस्था करून आणि उमेद अभियान खूप सारा म्हणजे महिलांना सपोर्ट करतोय। अगदी उमेदच्या माध्यमातून हे सगळं होतं आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय ही सफेद मुसळी जी आहे त्या आयुर्वेदिकामध्ये याला भयंकर मोठं स्थान आहे। काय सांगाल तुम्ही तुमच्या माध्यमातून आज हे जे महिला आहेत त्यांना कुठेतरी एक रोजगाराला संधी मिळते, काय सांगाल? हो सर, महिला व ग्रामीण जीवन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत या महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हे महालक्ष्मी सरस एक छान प्लॅटफॉर्म ठरलेला आहे आणि त्यांची छान प्रगती होत आहे आणि त्यांच्या एक सक्षम उद्योजिका म्हणून निर्माण होत आहे। यांचं भरारी संदर्भात तुम्ही सांगत होतात की भरारी ही कल्पना काय आहे? घे भरारी हा प्रोग्राम आहे, त्या अंतर्गत नाही का त्यांची निवड झालेली आहे। त्यांचा एक छान परफॉर्मन्स त्यांनी व्यावसायिका म्हणून दिलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांची निवड झालेली आहे उमेदच्या माध्यमातून। काय क्रायटेरिया याचं की घे भरारी मध्ये जाण्यासाठी? हे भरारी म्हणजे कसं, ज्या महिला समजा ज्या महिला उद्योजक करतात आहे त्या महिलांची निवड झालेली आहे। जिल्ह्यामधून निवड झालेली आहे। तर इथं आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामधून 5 महिलांना बोलावलं होतं। तर मग इथं इंटरव्ह्यू झाली आणि इंटरव्ह्यूमध्ये महिला निवडल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रोडक्ट बघून, मार्केटिंग बघून, परत आपला व्यवसाय कसा चालतो याच्यावर ते निवडलेले आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।